यशाचं श्रेय सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या नेत्यांना देते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हे श्रेय दिलेलं आहे. पण सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे या सत्तेच्या समीकरणांमध्ये. कोणालाही मुंबईमध्ये स्पष्ट बहुमत नाहीये. शिवसेना जरी नंबर 1चा पक्ष असला तरी सुद्धा त्यांना सत्ता स्थापन करायला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि युती किंवा कोणाबरोबर तरी जावंच लागणार आहे. या सगळ्या आघाड्या किंवा युत्या काय असतील याची गणितं आता प्रत्येक जण मांडत आहे. पण काँग्रेसने आज एक सूचक वक्तव्य केलं. आज काँग्रेसचे मुंबईचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं. जर शिवसेनेला गरज वाटली आणि जर त्यांनी मागितली तर मग आम्ही म्हणजे काँग्रेस सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते सत्ता स्थापनेसाठी, असं चांदूरकर यांनी म्हटलंय. बघा नेमकं चांदूरकर काय म्हणाले. नोटबंदीवरनं शिवसेना आणि काँग्रेसचं एकमत आहे की नोटबंदीचा निर्णय हा जनतेच्या मुळावरती घाला घालणारा आहे. त्यामुळे नोटबंदी देशाचं वाटोळ होतंय. 1.5% आपला GDP म्हणजे विकास दर हा खाली येईल, घटेल असे इस्टिमेट्स दिले जात आहेत. म्हणजे नोटबंदीवरती एकमत आहे. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे याच्यावरती आता बऱ्यापैकी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकमत आहे. कारण ज्या पद्धतीनं शिवसेना काँग्रेसचं वारंवार कौतुक करते. आजसुद्धा सामनाचा अग्रलेख आहे किंवा सामनामध्ये असं म्हटलेलं आहे की भाजपपेक्षा काँग्रेस परवडली. त्यामुळं ही जी शक्यता आहे ना की मुंबई महापालिकेच्या निमित्तानं जर का भाजपला बाजूला सारून शिवसेना काँग्रेसला जवळ करत असेल तर काँग्रेस शिवसेनेबरोबर छुपी का होईना हात मिळवणी करेल का? नाही, हे पॉसिबल आहे की सेना आणि भारतीय जनता पार्टी, सेना आणि काँग्रेस यांचा आपण सांगितल्याप्रमाणे या ठराविक मुद्द्यावरती जर एकमत असेल आणि भारतीय जनता पार्टीला जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आत्ता फॉर्म झाली आहे या लोकसभेला, या महानगरपालिकेला आपण ताबडतोबीत अशा पद्धतीने विस्कळीत करणं काही बरोबर नाही. आणि म्हणून इट इज क्वाईट पॉसिबल आपला हात तर्क होऊ शकतो की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मिळून त्यांना बाहेरून सपोर्ट देऊ शकते, इश्यू बेस्ड सपोर्ट देऊ शकते. आणि त्याचा फायदा असा होईल की देन इट इज टू बी सीन की उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भ्रष्ट सरकारवरती प्रहार करीत राहतील का? हे इंटरेस्टिंग सिच्युएशन माइट प्रिवेल इन द फ्युचर. शिवसेनेचंही लक्ष 11 मार्चच्या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे लागलेलं आहे. आणि तेव्हा जर का असं दिसलं की तिथे भाजपची पिछेहाट झालेली आहे आणि तिथं सेक्युलर अलायन्समध्ये आपण जाऊन जर का आपलं भलं होत असेल तर मग मुंबईचाही विचार त्या दृष्टीनं शिवसेना करू शकते. आणि तुम्ही जसं म्हणताय की काँग्रेस शिवसेनेला मुंबईमध्ये किंवा इतरत्र बाहेरून पाठिंबा देऊ शकते. भलेही शिवसेनेबरोबर काँग्रेस सत्तेत सामील होणार नाही पण बाहेरून पाठिंबा देऊ शकते. आणि काही जिल्हा परिषदांमध्ये ते बघितलेलं आहे. शिवसेना आणि काँग्रेसनी जॉईंटली त्या लढवल्या, उस्मानाबाद, परभणी आणि रायगड. त्यामुळं हे क्वाईट पॉसिबल आहे की नाही जनार्दन चांदूरकर? इट इज पॉसिबल. आणि आपण म्हणता ते एकदम बरोबर आहे की या 11 मार्च नंतर NDAचे जे काही घटक पक्ष त्यांच्याबरोबर होते ते आणि त्या ममता बॅनर्जी आणि ते दुसरे आपले शरद पवार साहेबांनी सुद्धा हे भाकीत केलेलं आहे किंवा त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे की ह्या सगळे पक्ष परत आता एकत्र येतील. आणि क्वाईट पॉसिबल की शिवसेनेला एका गोष्टीची फार मोठी खंत झालेली आहे आणि ती खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि ती खंत म्हणजे आपल्या बोटाला धरून चालणारी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये चीफ मिनिस्टर होऊन आपल्याला सत्तेपासून दूर होणं, आपल्याला अशी तुच्छ वागणूक देत आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्या पुढं भारतीय जनता पार्टीची युती नाही. ते जर त्यांचं म्हणणं जर खरोखर असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणे तत्वाला धरून असेल तर ते मला वाटतं की अशा प्रकारच्या या सेक्युलर अलायन्सबरोबर नक्की जातील आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या लोकांचे त्यांचे इंटरेस्ट ते गार्ड करतील परंतु स्वतःची ताकद वाढवण्याचा शिवसेना प्रयत्न करेल असं मला वाटतं.